नमस्कार, माझं नाव पंकज मुळे. मागील 6 ते 7 महिने झालं इंडियन स्टॉक मार्केटमध्ये हेवी करेक्शन चालू आहे. अशा कंडिशनमध्ये आपण कुठल्या चांगल्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये सामील करून लाँग टर्ममध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगली वेल्थ कमवू शकतो, त्याच्याबद्दल आज डिस्कस करणार आहोत. आजचा व्हिडिओ हा टोटली एज्युकेशन पर्पजसाठी आहे. तर हा कुठल्याही स्टॉक तुम्ही बाय करण्याच्या आधी फायनान्शियल एक्सपर्टशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. सुरुवात करूया आपण की चांगल्या फंडामेंटलवाले स्टॉक आहेत मी तुम्हाला आज सांगणार आहे. सुरुवातीला आपण बघू की एंजल वन ही एक ब्रोकिंग कंपनी आहे, फायनान्शियल मार्केटशी रिलेटेड असणारी कंपनी आहे. मागच्या 6 ते 7 महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये करेक्शन आलेलं आहे. 4,000 रुपयाचा स्टॉक जो आहे तो आत्ता या करेक्शनमध्ये 2,100 रुपयापर्यंत मिळतो आहे. या कंपनीला AMCचं लायसन मिळालं आहे, ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचं. ही म्युच्युअल फंडमध्ये पण एंट्री करणार आहे. ब्रोकिंग बिझनेसमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रॉफिट कमवत आहेत. फक्त मार्केटमध्ये आत्ता करेक्शन असल्यामुळं ह्या खालच्या प्राईजला तुम्हाला बाय करण्याची संधी मिळालेली आहे. दुसरा स्टॉक आपण बघितला की ओलेक्ट्रा ग्रीनटेक. ज्या तुम्ही मोठ्या सिटीमध्ये PMT बघत असाल तर PMTवाला जो इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंटमध्ये काम करणारी कंपनी आहे ओलेक्ट्रा ग्रीनटेक. 2,100 रुपयाचा स्टॉक 1,000 रुपीजला मिळतो आहे. तर या कंपनीमध्ये पण येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे. भरपूर सिटीमधल्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांनी या कंपनीकडे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्डर दिलेले आहेत ई बसेससाठी. फंडामेंटल चांगली आहे, मॅनेजमेंट चांगली आहे. क्वार्टर ऑन क्वार्टर या कंपनी चांगल्या पद्धतीने प्रॉफिट कमवते आहे. तो लॉंग टर्मच्या दृष्टिकोनातनं EV सेगमेंटमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करून चांगले पैसे कमवू शकता ओलेक्ट्रा ग्रीनटेक. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर AMC स्टॉक आहे, निपॉन इंडियाचा स्टॉक जर बघितला आपण तर 530 रुपीजला मिळतो आहे. ॲसेट मॅनेजमेंट ज्या कंपन्या आहेत जसं की HDFC AMC आहे, निपॉन AMC आहे, आदित्य बिर्ला AMC आहे, या कंपन्या म्युच्युअल फंड हँडल करतात आणि यांचे एक एक्सपेन्स रेशो असतो. त्यामुळे त्यांचे जे प्रॉफिट आहे ते त्यांना त्या बिझनेसमधनं मिळतं आणि अशा पद्धतीनं ते खूप चांगल्या पद्धतीनं पैसे कमवतात. त्यामुळे मार्केट वर असो किंवा खाली असो या AMC ज्या आहेत ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या ह्या खूप चांगल्या पद्धतीनं पैसे कमवतात. परत एकदा मी स्टॉक सांगतो, HDFC AMC आहे, UTI AMC आहे, त्याच्यानंतर आपण निपॉन AMC आहे आणि जर त्यातल्या त्यात जर चीपर कंपनी पाहिजे असेल तर आदित्य बिर्ला AMC आहे. खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला लाँग टर्ममध्ये याच्यामध्ये प्रॉफिट बनू शकतं. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर म्युच्युअल फंड्सचे IPO आणि कॉर्पोरेटमध्ये जे सुविधा पुरवते कंपनी त्याचं नाव आहे के फिनटेक. तर हे के फिनटेक कंपनी काय करते की जे म्युच्युअल फंड्स कंपनी आहेत यांची ऑपरेशन्स व बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत नवीन IPO येण्यासाठी जी कंपन्यांना मदत करण्याचं काम करते के फिनटेक टेक्नॉलॉजी. या कंपनीचा स्टॉक जर बघितला आपण तर 1,500 रुपयाचा स्टॉक आजच्या मार्केट कंडिशननुसार तुम्हाला 900 रुपयाला मिळतो आहे. लाँग टर्ममध्ये खूप चांगल्या पद्धतीनं या स्टॉकमध्ये तुम्ही पैसे कमवू शकता. याचीच एक सिस्टर कंपनी आहे, म्हणजे याच्यासारखाच एक बिझनेस आहे कॅम्प्स टेक्नॉलॉजीज. ही पण कंपनी काय करते की म्युच्युअल फंड्सच्या ज्या कंपनी आहेत त्यांची ऑपरेशन सांभाळण्याचा, त्यांची बाय सेल सगळ्या गोष्टी ज्या आहेत सांभाळायचं काम करते. कॅम्प्समध्ये जर तुम्ही बघितलं की मागच्या क्वार्टरपासून खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी पैसे कमवते. तर ही कम्प्युटर एज मॅनेजमेंट कंपनी लाँग टर्ममध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा मिळवून देऊ शकते. आज जर बघितलं कंपनीचा स्टॉक 3,500 रुपयाला मिळतो आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर रिलायन्सची एक कंपनी आहे जिओ फायनान्शियल. जर मागच्या 4 ते 5 महिने झालं कंपनीच्या स्टॉकमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर करेक्शन आलेलं आहे. 211 रुपयाला स्टॉक मिळतो आहे. या कंपनीचं जर बघितलं आपण की येणाऱ्या काळामध्ये ब्लॅक रॉकसोबत त्यांचं कोलॅबरेशन झालेलं आहे, डील झालेली आहे. त्यामुळे हे फायनान्शियल मार्केटमध्ये एंट्री करणार आहेत. यांचं डीमॅट अकाउंट AMCचं लायसन्ससाठी त्यांनी अप्लाय केलेलं आहे. फायनान्समध्ये जर बघितलं आपण तर लोनसाठी त्यांनी अप्लाय केलेलं आहे. तर यांचे भरपूर लायसनना RBIकडनं सेबीकडनं अप्रूव्ह आलेले आहे. त्यामुळे यांचा एक बिझनेस ज्यावेळी स्टार्ट करेल, फायनान्शियल बिझनेस त्यांचा स्टार्ट झालेला आहे, त्याच्यामधनं त्यांना आता प्रॉफिट यायला सुरुवात झालेली आहे. तर अशा पद्धतीनं लाँग टर्ममध्ये ही जिओ फायनान्शियल कंपनी आहे ही खूप मोठी होऊ शकते असं आम्हाला वाटतं. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर जो एव्हरग्रीन स्टॉक आहे की जे
सोलार इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहे. रिन्युएबल एनर्जीमध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे. फ्लॅगशिप कंपनी आहे टाटाची, टाटा पॉवर. टाटा पॉवरचा जर स्टॉक बघितला आपण तर 352 ₹350 मिळतो आहे. 450-500 रुपयापर्यंत गेलेला स्टॉक आता 350 रुपयाला तुम्हाला मिळतो आहे. तर लॉंग टर्ममध्ये याच्यामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीची अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर त्याच्यानंतर या करेक्शनमध्ये हा स्टॉक खाली आलेला नाही आहे, पण स्टॉकचं नाव आहे टोरंट पॉवर. ही कंपनी जी आहे ही रिन्युएबल सेक्टरमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करते. एनर्जी ट्रान्समिशन सेक्टरमध्ये पण या कंपनीने खूप चांगल्या पद्धतीनं आपली पायमुळं रोवलेली आहेत. क्वार्टर ऑन क्वार्टर कंपनीचे प्रॉफिट वाढत आहेत. कंपनीचा स्टॉक जर बघितला तर 1500 रुपयाला आहे. या करेक्शनमध्ये कुठल्याही पद्धतीचा इम्पॅक्ट या स्टॉकवर झालेला नाही आहे. लॉंग टर्ममध्ये ही कंपनी खूप चांगला परफॉर्म करू शकते, टोरंट पॉवर. त्याच्यानंतर मागचे 4 वर्ष झालं जी बँक 0 रिटर्न दिलेले आहेत, मायनस रिटर्न दिलेले आहेत. मागच्या 2 क्वार्टरपासून रेव्हेन्यू वाढतं आहे, प्रोव्हिजन्स कमी होत आहेत, कस्टमर ॲक्विजिशन खूप चांगल्या पद्धतीचं आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये ब्रँचेस वाढत आहेत. मी गोष्ट करत आहे की येणाऱ्या काळामध्ये जी HDFC होण्याचं पोटेन्शियल आहे ती IDFC फर्स्ट बँक. स्टॉक आता तुम्हाला मिळतो आहे 56 रुपीजला. 100 रुपीजचा शेअर तुम्हाला 56 रुपीजला मिळतो आहे. मी जवळपास 50% डिस्काउंटवर मिळतो आहे. तर या बँकेमध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अपॉर्च्युनिटी आपल्याला पैसे कमवण्याची. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर डीमार्ट. आपण जर बघितलं फायनान्शियल्स डीमार्टचे बघितले तर सगळ्या कंपन्यांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे फायनान्शियल्स आहेत डीमार्टचे. डीमार्टचा जो सेल आहे तो खूप चांगला आहे. क्वार्टर ऑन क्वार्टर रेव्हेन्यू वाढतो आहे, प्रॉफिट वाढतो आहे. प्रॉपर्टी जी आहे डीमार्टची ती ओन प्रॉपर्टी असल्यामुळं त्यांना त्याचा फायदा होतो, प्लस पॉईंट होतो त्यांच्यासाठी. आणि खूप चांगल्या पद्धतीनं ऑनलाईन याच्यामध्ये पण ते एंटर करतायत. झोमॅटो म्हणा, स्विगी म्हणा किंवा झिप्टो म्हणा यांचे कॉम्पिटिशन असल्यामुळं या स्टॉकमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर करेक्शन आलं होतं. आज जर बघितलं आपण स्टॉक तर जवळपास 3900 रुपयाला मिळतो आहे. डीमार्ट जो आहे तो मागच्या क्वार्टरमध्ये त्यांनी सांगितलं आहे की ऑनलाईन एक्सपान्शन ते करतायत. ऑनलाईन सेलमध्ये त्यांचा पर्सेंटेज वाढतं आहे. डीमार्ट रेडिया त्यांचा ब्रँड आहे. त्याच्यानंतर बघूया आपण की दुसऱ्या सेक्टरमध्ये अजून कुठले स्टॉक आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आपण हेल्थ इन्शुरन्स सेक्टरमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायचा जर विचार असेल आपला, कारण येणाऱ्या काळामध्ये हेल्थ इन्शुरन्स सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अपॉर्च्युनिटी आहे. GST जो आहे, टॅक्स जो आहे हेल्थ पॉलिसीला लागणार आहे 18%, तो जवळपास 5% खाली येण्याचा चान्स आहे. त्यामुळं जी स्टार हेल्थ आहे ती या कंपनीमध्ये अपॉर्च्युनिटी खूप चांगल्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावर या कंपनीमध्ये करेक्शन आलेले. न्यू बुपा आहे, स्टार हेल्थ आहे. 344 रुपयाला तुम्हाला स्टॉक मिळतो आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की ऑटो सेक्टरमध्ये काय अपॉर्च्युनिटी आहे का. सगळ्यात जास्त या टेरिफ वॉरचा जर कुठल्या सेक्टरला इम्पॅक्ट होणार आहे तर तो ऑटो सेक्टरला होणार आहे. त्यामुळे आता सध्या आपण याच्यापासून दूर राहिलेलं चांगलं आहे. पण खूप काही कंपनी जे आहेत ते खूप अट्रॅक्टिव्ह प्राईजला मिळत आहेत. जसं की बघायला गेलं सोना BLW इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते. पण एक्सपोर्टचा बिझनेस असल्यामुळं या कंपनीमध्ये जर बघितलं आपण तर 400 रुपीजला स्टॉकची प्राईज आलेली आहे सोना BLW. पण फंडामेंटल चांगले आहेत, अपॉर्च्युनिटी चांगली येणाऱ्या काळामध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर याच्यामध्ये आपण ओलेक्ट्रा ग्रीनटेकबद्दल तर बोललोच आपण. भारत फोर्ज ही पण कंपनी खूप चांगली आहे फंडामेंटल दृष्टिकोनातून. तर या कंपनीमध्ये पण आपण 941 रुपीजला मिळतो आहे भारत फोर्ज. याच्यामध्ये पण आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करू शकतो. पण आता सध्या आपण थोडंसं या ऑटो सेक्टरपासून दूर राहिलेलं चांगलं. त्याच्यानंतर आपण बघूया की काही अदानी स्टॉकमध्ये काही इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी आहे का. जर आपण बघितलं अदानी याच्यामध्ये तर अदानी पॉवरमध्ये एक अपॉर्च्युनिटी आहे. कारण रिन्युएबल एनर्जीमध्ये सेक्टरमध्ये
खूप चांगल्या पद्धतीने एनर्जी सेक्टरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते. अदानी पॉवर ₹500 स्टॉक आहे. त्याच्यानंतर अदानी एंटरप्राइजेस जे आहे याच्यामध्ये पण ऑपॉर्च्युनिटी ₹2200 मिळतोय. तर या 2 कंपन्या अदानींच्या आहेत, त्या एव्हरग्रीन आणि खूप चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करत आहे. तर याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला काही धोका नाही आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की काही सोलार सेक्टरमध्ये काही ऑपॉर्च्युनिटी आहे का. आपण मगाच डिस्कस केलेलं आहे टाटा पॉवरबद्दल. त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं आहे टोरंट पॉवरबद्दल. आता आपण अजून बघूया की याच्यामध्ये अजून कुठली कंपनी आहे का ज्याच्यामध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. आता जर बघितलं आपण तर सुझलॉन या कंपनीचे मागच्या 2 क्वार्टर झाला अपडेट येत आहेत की त्यांची जी डेट आहे, त्यांच्यावर जे कर्ज आहे ते आता कर्ज कमी करतायत. त्यामुळे सुझलॉनमध्ये पण आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे. ₹51 मिळतोय. अदानी पॉवरबद्दल आपण डिस्कस केलं. त्याच्यानंतर आपण JSW एनर्जीबद्दल डिस्कस करणार आहोत. ही कंपनी रिन्युएबल सेक्टरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते. JSW एनर्जी ₹484 स्टॉक आहे. तर याच्यामध्ये पण आपण इन्व्हेस्ट करू शकतो. आणि त्याच्यानंतर एक गव्हर्नमेंट कंपनी मी रिकमेंड करणार आहे, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. ही कंपनी काय करते, मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला लोन देण्याचं काम करते. तर ही कंपनीचा पण स्टॉक आत्ता खूप करेक्ट झालेला आहे, ₹391 आलेला आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की काही गव्हर्नमेंटचे कंपनी आहेत ज्यांची मोनोपॉली आहे, जसं की IRCTC आहे. या कंपनीचा पण स्टॉक ₹694 मिळतो आहे. याच्यामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीची ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर त्याच्यानंतर आपण काही रेल्वे कंपनीज आहेत की जसं की IRFC आहे, ₹121 मिळतो. खूप मोठ्या प्रमाणावर करेक्शन आलेलं आहे. तर या कंपनीमध्ये पण आपण इन्व्हेस्ट करू शकतो. पुन्हा त्यानंतर RVNL आहे, RVNLमध्ये पण करू शकतो. त्याच्यानंतर आपण बघूया की FMCG स्टॉकमध्ये काही ऑपॉर्च्युनिटी आहे. आपण जर बघितलं की मार्केटमध्ये ज्या करेक्शनमध्ये सगळ्यात कुठलं सेक्टर जर सेफ असेल इन्व्हेस्टमेंटसाठी ते असतं FMCG. ग्लोबल मार्केटमध्ये तणावाचं वातावरण आहे, इंडियन स्टॉक मार्केटमध्ये हेवी करेक्शन आहे. पण जर तुम्ही बघितलं ब्रिटानियासारखा स्टॉक आज पण ₹5000 ट्रेड करतो आहे. गोदरेज कन्झ्युमर हा पण ₹1100 ट्रेड करतो आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर, त्यानंतर नेस्ले आहे, डीमार्ट आहे, त्यानंतर कोलपाल आहे, मॅरिको आहे, डाबर आहे, रेडिको खेतान आहे. आता या रेडिको खेतानबद्दल जर बोलायचं झालं तर लिकर इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं काम करते. क्वार्टर ऑन क्वार्टर खूप चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स आहे. तर लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी रेडिको खेतान, टिलकनगर इंडस्ट्री, युनायटेड स्पिरिट या स्टॉकला तुम्ही लक्ष देऊ शकता. याच्यामध्ये तुमचे चांगले पैसे बनू शकतात. त्याच्यानंतर बघितलं आपण फार्मा सेक्टरकडे बघू की फार्मा सेक्टरमध्ये काय ऑपॉर्च्युनिटी आहे का. फार्मा सेक्टरमध्ये सगळ्यात चांगली कंपनी जर बघितलं आपण आणि मागच्या 2 वर्षाआधीचा IPO आलेला आहे मॅनकाइंड फार्मा, खूप चांगल्या पद्धतीचा बिझनेस करते. आत्ता जर बिझनेस बघितला आपण कंपनीचा तर इंडियामध्येच आहे, पण एक्सपांड करते अजून बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळ्या. त्यामुळे या कंपनीमध्ये लॉंग टर्मसाठी आपण इन्व्हेस्ट करू शकतो. खूप चांगल्या पद्धतीचा आपल्याला प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर जर बघितलं आपण की फार्मा सेक्टरमध्ये क्रिस्ना डायग्नोसिस ही पण कंपनी खूप चांगली आहे. याचे पण फंडामेंटल चांगले आहेत. पुन्हा त्यानंतर आपण जर बघितलं तर आपण ॲस्ट्राडियम हेल्थ केअर ही एक हॉस्पिटलची चेन आहे. अपोलो हॉस्पिटल या ज्या कंपन्या आहेत या काय करतात, हॉस्पिटलची चेन चालवत आहेत. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं रेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दरवर्षी 20% ग्रोथ होत आहे. त्यामुळे या कंपन्या कंटिन्युअसली प्रॉफिट कमवत आहेत. तर या हॉस्पिटल चेनवाल्या ज्या कंपन्या आहेत जसं की अपोलो हॉस्पिटल आहे, त्यानंतर ॲस्ट्राडियम हेल्थ केअर आहे, या अशा कंपन्यांमध्ये मेट्रोपॉलिस आहे, या कंपन्यांमध्ये लॉंग टर्ममध्ये चांगला फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण बघूया की IT सेक्टरमध्ये काय ऑपॉर्च्युनिटी आहे का. आत्ता जर बघितलं की ह्या टेरिफ वॉरचा IT सेक्टरला पण खूप मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला. IT सेक्टरमध्ये बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीनं पर्सिस्टन्स सिस्टम काम करत आहे. ही कंपनी पुना बेस्ड कंपनी आहे, पण याचं जर तुम्ही बघितलं रिटर्न मागच्या काही वर्षामध्ये बॅलन्स शीट बघितली
प्रॉफिट बघितलं तर कंटिन्युअसली क्वार्टर ऑन क्वार्टर या कंपनीचं प्रॉफिट वाढतं आहे. मॅनेजमेंट खूप चांगल्या पद्धतीने काम करते. तर या कंपनीसाठी पण तुम्ही लॉंग टर्ममध्ये विचार करू शकता. त्याच्यानंतर आपण बघूया की एम्फॅसिस आहे. ही पण कंपनी खूप चांगल्या पद्धतीने काम करते. हॅपीएस्ट माइंड ह्या कंपनीमध्ये पण एआयवर काम होतं आहे. याच्यामध्ये पण खूप चांगल्या पद्धतीची ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर आपण बघूया बँकिंग सेक्टरमध्ये आपण IDFC फर्स्ट बँक सजेस्ट केला होता. त्याच्यानंतर आपण बघू की बँकिंगमध्ये अजून कुठल्या बँकेला ऑपॉर्च्युनिटी आहे. मागच्या 4 वर्ष झालं कोटक बँकने काही परफॉर्म केलेलं नाही आहे. या कंपनीमध्ये पण, या बँकेमध्ये पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे. 2,000 रुपयाला मिळतं. त्यानंतर चोला फायनान्समध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये 1,300 रुपयाला हा स्टॉक मिळतो आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला लॉंग टर्ममध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिटर्न मिळू शकतात. पुनावाला फिनकॉर्प आहे. फायनान्स इंडस्ट्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करते कंपनी. 343 रुपयाला स्टॉक मिळतो आहे. याच्यामध्ये पण लॉंग टर्ममध्ये फायदा होण्याचे चान्सेस आहेत. इंडसइंड बँकेपासून आपण दूर राहिलं पाहिजे. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर प्रोमोटरची हिस्सेदारी खूप कमी आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट आहे. तर प्रोमोटरने जे त्यांचे शेअर्स आहेत त्यातली काही प्रमाणामध्ये शेअर गिरवी ठेवलेले आहेत. त्यामुळे या कंपनीपासून आपण दूर राहिलेलं चांगलं आहे. अशा पद्धतीनं चांगल्या फंडामेंटलवाले स्टॉक मी तुम्हाला रिकमेंड केलेले आहेत. पण तुम्ही हे फक्त व्हिडिओ जो आहे हा फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. यामधील जे स्टॉक मी तुम्हाला सांगितलेले आहेत यांचे आम्ही फंडामेंटल चेक केलेले आहेत. फंडामेंटल चांगले आहेत. पण तुम्ही कुठलाही ट्रेड घेण्याच्या आधी फायनान्शियल एक्सपर्टशी चर्चा करूनच तुम्ही घेतला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. स्टॉक मार्केटच्या नॉलेजसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता.